नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. जसजशी महाराष्ट्रात तारखेनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती जवळ येतेय, शिवपुतळ्याच्या उभारणीची एकच स्पर्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळतेय. आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह करत छोटे छोटे मोठे मोठे समूह त्या निमित्ताने शिवपुतळ्याच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात प्रयत्नशील झालेले दिसतात आणि या निमित्ताने त्यांचा प्रशासनाशी संघर्ष होतोय. अमरावतीत हा प्रकार प्रकर्षाने झाला. त्यामागचं राजकारण सुद्धा त्या निमित्ताने त्या दिवसापासून सुरू झालं आणि ते आज तागायत कायम आहे. पण याच प्रकारच्या संघर्षाची परिणिती महाराष्ट्रात एका गावात संचारबंदी लागण्यापर्यंत गेलेली आहे आणि म्हणूनच शिवपुतळ्याच्या निमित्ताने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतोय हा प्रश्न उभा राहतो. याच्या जोडीला औरंगाबादेतला शिवपुतळा कधी उद्घाटित करायचा याचा नवा वाद आहे. रात्री 12 वाजता का, दिवसा का नाही, दिवसा करायचा तर किती वाजता करायचा, मुहूर्त पाहायचा का, कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं, इथपासूनचे अनेक प्रश्न हे सगळे शिवजयंती जवळ येत असताना जन्माला आले आहेत किंवा जन्माला घातले गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचं, देशाचं, जगाचं आराध्य दैवत आहे. या आराध्य दैवतेच्या पुतळ्याच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठापनेच्यासाठी अशा प्रकारची राजकीय चढाओढ आपल्याला परवडणारी आहे का? राज्यात या सगळ्यातून नक्की काय राजकीय हेतू साध्य केले जात आहेत, ते कोणाला करायचे आहेत हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. शिवपुतळ्याच्या निमित्ताने मराठा समाजाचं, पर्यायानं मराठा मतांचं आणि पर्यायानं इतरही बिगर मराठा समाजाचं स्वतंत्र ध्रुवीकरण करण्याचा हा डाव आहे का? हे डाव कोण टाकतंय, कोणासाठी टाकतंय, या सगळ्याच विषयांची एकत्रित चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये. शिवपुतळ्याचा वाद का होतोय आणि तो ठरवून केला जातोय का? या संपूर्ण चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राजकीय 2 प्रतिनिधी आहेत. भारतीय जनता पार्टीकडून आपल्या सोबत प्रेरणा होनराव आहेत, त्याचबरोबर मवियाचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे अमरावतीचे नेता प्रवक्ता या नात्याने आपल्या सोबत दिलीप एडतकर आहेत. शिवप्रेमी औरंगाबादहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नागेश भालेराव आणि दिलीप पाटील कोल्हापूरवरून. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगली जत इथल्या परिस्थितीच्या बाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूरला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या दिलीप पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे. दिलीपराव, माझा आवाज अत्यंत नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. प्रस्तावना पण आपण ऐकली असेल अशीही अपेक्षा आहे. आपण थेट सांगा, जत मध्ये नक्की काय घडलं, परिस्थिती संचारबंदीपर्यंत का पोहोचली? नमस्कार. आता महत्वाची गोष्ट आहे की जत मध्ये हा पुतळा हा पूर्वी बसवलेला आहे. जवळजवळ 20 वर्षापूर्वीचा पुतळा आहे आणि मधल्या काळात त्या चौतऱ्याला थोडं काहीतरी ॲक्सिडेंटमुळं खराबी आली आणि त्यानंतर तो पुतळा दुरुस्त करून घेतला. या पुतळ्याला परवानगी किंवा सरकारनं काहीतरी त्याला नवीन केलं असं काही नाही आहे. तर आत्ताचा वाद असा आहे की जे राजकीय पक्ष आहेत, म्हणजे जे काँग्रेस असू दे, सत्ताधारी तिथला असू दे आणि भाजप असू दे, या दोघांच्यात एक असा वाद आहे की पुतळ्याचं उद्घाटन कुणी करायचं. आज महत्वाचं असं आहे की या वादामुळं शिवजयंती तोंडावर असताना पुतळ्याचं अनावरण किंवा पुतळ्याचं हे होत नाही. शिवजयंती असताना जर का सरकार अशा पद्धतीनं वागतंय ह्याबद्दल सामान्य शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप आहे. आणि आता असं आहे की आमची मागणी आहे की तुम्ही राहू दे, तुमचा काही संबंध नाही. छत्रपती हे सामान्य जनतेचे आहेत, त्यामुळं सामान्य 5 महिला तुम्ही बोलवा आणि त्यांच्या इथं उद्याच्या उद्या
त्या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे. ठीक आहे हे दिलीप पाटील, राजकारण आपण करण्याचं दिलीप पाटील आपण परिस्थिती समोर आणलीत. आता या निमित्ताने एका आणखीन गोष्टीवर पटकन प्रकाश टाका, त्यानंतर आपल्याला औरंगाबादचा वादही समजून घ्यायचा आहे. दिलीपराव, ज्या पद्धतीनं सांगलीत परिस्थिती कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं चिघळली असं समजत संचारबंदी आणली गेली, इतक्या मोठ्या प्रमाणात परिस्थिती का चिघळली आणि नक्की यातला टोकाचा संघर्ष कुठला? यातला टोकाचा संघर्ष महत्वाचा असा आहे की पुतळ्याचं अनावरण लगेच केलं पाहिजे. गेले कित्येक महिने हे पुतळा तयार आहे आणि फक्त ह्या लोकांच्या वादामुळे पुतळा ठेवलेला आहे. छत्रपतींचा पुतळा फक्त राजकारणासाठी जे ठेवला गेलाय आणि त्याचं अनावरण करत नाही, याबद्दल संताप आहे. राजकारण करायचं का? राजकीय लोकांनी ह्यात हस्तक्षेप करून काही संबंध नाही आहे. छत्रपतीचा पुतळा नवीन बसवलेला नाही, परवानगीचा प्रश्न नाही आणि अशा वेळी प्रशासन मुद्दाम हे जे काय पुढे ढकला लागले, त्यामुळंच जे सामान्य शिवप्रेमीमध्ये प्रचंड मोठा राग आहे आणि हा राग वाढल्यामुळं आता संचारबंदीपर्यंत आलंय. आता सामान्य जर का जनता जर का रस्त्यावर आली तर प्रशासन याला सर्व जबाबदार प्रशासन असणार आहे. याची सरकारनं दखल घ्यावी. ठीक आहे दिलीप पाटील, आपल्याकडून अत्यंत सविस्तर या संपूर्ण प्रकरणातली माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्याकडून या विषयाची सविस्तर माहिती प्रेक्षकांपर्यंत याच्यासाठी पोहोचायला हवी होती कारण शिवपुतळा उभारण्याच्या निमित्तानं संचारबंदी लागू करण्यापर्यंत परिस्थिती चिघळू शकते. ती का चिघळते, कोणामुळे चिघळते, कुठे चिघळते, याचा तपशील लोकांसमोर यायला हवा. मला पटकन पुढे आपल्या या विषयाला घेऊन जायचं आणि एकदा औरंगाबादची परिस्थिती पण जनतेसमोर आणायची. छत्रपतींच्या तारखेनुसार होऊ घातलेल्या जयंतीच्या आधी औरंगाबादेत सुद्धा वाद पेटलेला आहे. आपल्या सोबत नागेश भालेराव आहेत औरंगाबादहून. नागेशजी, औरंगाबादची ताजी घडामोड काय सांगतेय? प्रसादजी जी, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात. माझा आवाज येतोय प्रसादजी? अगदी नीट आपल्याला आपला आवाज येतोय, फक्त आपण आपल्याकडचा स्पीकर बंद करा. ओके, बोला. नाही, गडबड झाली नागेशजी, गडबड झाली. तुम्ही माईक बंद करून टाकलात. आता येतोय आवाज? आपण हो बोला. ओके. विषय कसा आहे की जसं मी म्हटल्याप्रमाणे शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरामध्ये. आता औरंगाबादमध्ये जे शिवस्मारक आता नव्याने उभारण्यात आलेलं आहे औरंगाबाद महापालिकेकडनं, तर त्यामध्ये हा एक वाद नवीनच उभारला आहे की 18 फेब्रुवारीला रात्री जे 12 वाजता त्याचं उद्घाटन किंवा अनावरण जे ठरलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो प्रसादजी की पहिली गोष्ट, प्रशासनाने जे शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष असतील, जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि जे शिवप्रेमी असतील शहरामधले संस्थापक अध्यक्ष असतील, अशा विविध मान्यवरांना विश्वासात घेऊन त्या डेटच्या बाबतीमध्ये आणि त्या अनावरणाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करून ती डेट आणि ती वेळ निश्चित करायला हवी होती. आणि याला जर समजा पॉझिटिव्ह अंगाने जर आपण बघितलं तर जसं की ऐतिहासिक भूमिकेतून जर याला आपण बघितलं की जसं जीएसटीचं एक अधिवेशन संसदेमध्ये बोलवण्यात आलं होतं रात्री 12 वाजता, तर एक पॉझिटिव्ह अनुषंगाने म्हणजे सकारात्मक दृष्टीने आणि तसेच एक ऐतिहासिक दृष्टीने जर पाहिलं तर रात्री 12 वाजताची वेळही काही वाईट नाहीये. पण एवढं आहे की त्यामध्ये बऱ्याचशा शिवप्रेमींचा भ्रमनिरास होणार आहे. महिलांना बऱ्याचशा अडचणी असतात, त्यांना मर्यादा असतात, लहान लहान मुलं असतात, त्यांना आनंद घ्यायचा असतो शिवजयंतीच्या, शिवस्मारकाच्या त्या अनावरण सोहळ्याचा, त्यांना तो घेता येणार नाही. बरेचसे वृद्ध असतात की ज्यांना औषधं घेऊन लवकर झोपायचं असतं, त्यांनाही त्याचा आनंद घेता येणार नाही. तर यामध्ये प्रशासनाने व्यवस्थित सांगड घालून आणि विविध मान्यवरांशी, त्यामध्ये जे अभ्यासक असतील त्यांच्याशी चर्चा करून हा विषय रिझॉल्व्ह केला पाहिजे आणि तो निश्चितच रिझॉल्व्ह होईल असं मला वाटतं. जी, नागेश भालेरावजी धन्यवाद. आपल्याकडून या औरंगाबादच्या प्रकाराबाबतही संपूर्णपणे माहिती मिळाली. चर्चेला पुढे नेतोय. थेट मुद्द्याला हात घालत आता पुढचा प्रश्न उपस्थित करतो दिलीपरावांच्यासाठी. दिलीपराव काँग्रेस अमरावती विभागातले नेते आहेत, त्याचबरोबर ते काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि मवियाचं या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतायत. मला पटकन आपल्याला विचारायचं दिलीपराव, राज्य पातळीवर शिवपुतळा उभारण्याच्यासाठी परवानगी आवश्यक असं सातत्यानं म्हटल्यानं अनेक ठिकाणी प्रशासन आणि शिवप्रेमी या दोघांमध्ये वाद जन्माला येत आहेत. शिवरायांच्या
पुतळ्यासाठी केवळ शिवरायांच्याच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रीय बहुजनांचं असो अभिजनांचं असो पुतळ्यांच्या स्थापनेसाठी परवानगीची आवश्यकता असतेच. त्यामुळे कायद्यात जे आहे त्यानुसार आपण वागलं पाहिजे, कारण कोणत्याही आदर्श पुरुषाने कायदा तोडा आणि मला बसवा असं कुठं म्हटलेलं नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जाऊ द्या, परंतु जे संसदेत आहेत, जे राज्याच्या विधिमंडळात आहेत, त्यांना तरी हा कायदा माहीत असायला हवा, त्यांनी तो पाळायला हवा. कायदा करणाऱ्यांना जर कायदा माहीत नसेल तर मग ही अशी परिस्थिती उद्भवणार. प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. तर कायदा आणि सुव्यवस्था राखताना मग हे असे काही घटक यात घुसतात आणि स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी महाराजांना वेठीस धरतात. नाही पण दिलीपराव आपण नाव घ्यायला का घाबरताय? कोण घुसलं या वादात? कोणी छत्रपतींचा वापर हा गलिच्छ राजकारणासाठी केला? तुम्ही नाव घेऊन बोला ना. तुम्ही पक्षाचे प्रतिनिधी आहात. तुम्हीच असा बचावात्मक झाल्यावर अजून सरकारला किती बचावात्मक व्हावं लागेल? अमरावती पुरतं बोलायचं झाल्यास नाही, आता आपण मवियाचे आहात. तुम्ही राज्याची परिस्थिती पाहताय. केवळ अमरावती पुरता हा आता विषय नाही राहिलेला. हा, तर इथे ज्यांना ध्रुवीकरण हवं आहे, मतांचं ध्रुवीकरण ज्यांना हवं आहे, असा एकमेव जातीवादी पक्ष इथे भाजप आणि भाजप समर्थित जे पक्ष आहेत त्यांचाच हा कारनामा आहे की परवानगी नसताना पुतळे बसवायचे, कोणत्याही मुद्द्यावरून शिवरायांना वादात आणायचं, त्यावरून हिंदू मुस्लिमांचा तेढ निर्माण करायची, कारण त्याशिवाय यांच्या राजकारणाला गती येणार नाही. आज सत्तेविना भाजपात तडफडत आहे आणि भाजपाचे जे समर्थक आहेत ते सुद्धा तडफडत आहेत. आणि म्हणून सत्तेसाठी हे सर्व चालू आहे. प्रामुख्यानं पक्ष म्हटला तर यात भाजपाचा 100% हात आहे. जातीय वातावरण निर्माण करणे. आपला आक्षेप लक्षात आला. आपण थेट या सर्व शिवपुतळ्यांच्या निमित्तानं जन्माला आलेल्या वादाला भारतीय जनता पार्टीला कारणीभूत ठरवलंय. दिलीप एडतकर, आपण भारतीय जनता पार्टीवर जातीयवादाचा आरोपही लावलेला आहे. प्रेरणा होनराव, आपण या निमित्तानं चर्चेत आहात, आपल्याला उत्तरही द्यायचे. माझी एक विनंती आहे, तुमचा संपर्क सातत्यानं तुटतोय, कृपया डीएनडी मोड ऍक्टिव्ह करा, चर्चेमध्ये सहभागी राहा आणि आता प्रश्नाचं उत्तर द्या. शिवपुतळ्याचे वाद भारतीय जनता पार्टी ठरवून करतेय असा आक्षेप आहे. सर्वप्रथम जी, विषयात आता अचानकपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं. मला असं वाटतं ज्यावेळी आपण महापुरुषांच्या विषयी, आपल्या राष्ट्रप्रेमाविषयी, असे सर्व व्यापक सर्वसमावेशक विषयांच्या विषयी बोलत असतो त्यावेळी आपल्याला नियम, अटी यांचा विचार करत असताना जनमानसाच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या भावनांचा विचार करणंही तितकंच महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, सरकारने शिवजयंतीची तारीख डिक्लेअर केली, पण कोणाला तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल तर त्यात सरकारी खाक्या आणि तिथे आपल्या लाठ्या काठ्या आणून तुम्ही त्यांना कंट्रोल करण्याच्या भावनेमध्ये जाऊ नाही शकत. तुम्हाला त्या भावना समजूनच घेतल्या पाहिजेत. या भूमिकेमध्ये मायबाप सरकार म्हणून आपण असलं पाहिजे. आता राहिला प्रश्न राजकारण दिलीप जे आता म्हणाले की भारतीय जनता पार्टीला असं गलिच्छ राजकारण करायचंय. गेल्या 60 वर्षामध्ये देशाच्या इतिहासामध्ये धर्म आणि जातीवर आधारित राजकारण कोण करतंय हे अख्ख्या भारताने बघितलेलं आहे. मला त्या विषयात बोलायचं नाही, पण अपयशी, लोकांच्या भावना सांभाळण्यासाठी अपयशी असलेलं महाविकास आघाडीचं सरकार, त्यांना लोकांशी योग्य ती चर्चा, योग्य ते संगनमत साधता आलं नाही, त्याच्यामुळे असे प्रकार सगळे पुढे आले. आणि त्याचं खापर आज जर राजकारण म्हणून ते करत असतील तर ते स्वतः इतके अपयशी आहेत की मला असं वाटतं की शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये आज शिवरायांच्याच पुतळ्याच्या विषयी प्रत्येक ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकांच्या भावना समजून न घेणं. प्रेरणा होनराव, आपण मवियाचा आरोप फेटाळत असताना उलटा आरोप केलात. तो राजकारणाचा भाग किंवा या चर्चेतल्या एका महत्वपूर्ण वळणाचाही भाग असेल, पण या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा हवा की या सगळ्या शिवपुतळ्याच्या वादाच्या निमित्तानं जे सामाजिक ध्रुवीकरण अपेक्षित आहे ते नक्की कोणाला हवंय? आक्षेप थोड्या वेळापूर्वी
दिलीपरावांनी घेतलाय ते भारतीय जनता पार्टीला हवंय म्हणून. भाजपला अशा जातीय ध्रुवीकरणात रस आहे? भाजपला या जातीय ध्रुवीकरणामध्ये मुळीच रस नाही. सर्व महापुरुषांच्या अनुषंगाने लोकांच्या जनभावना समजावून घेणारं हे सरकार आहे. आता आपण हे सरकार आल्यापासून बघतो यांचा इंटरेस्ट कशामध्ये, महापुरुष, संस्कृती, इतिहास हे सगळं उडत गेलं. आम्ही आमची वसुली करणार, आम्ही आमच्या पद्धतीने आमचे कायदे राबवणार, प्रशासनाला हाताशी धरणार आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीला आणणार, हे सगळं आपण बघतोय. त्यामुळे यांचे इंटेन्शन क्लिअर आहेत. यांना लोकांच्या जनमानसांच्या भावनामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. ध्रुवीकरणाचं राजकारण यांना करायचंय, आपले इंटरेस्ट यांना राखायचे, त्या अनुषंगाने सरकारमध्ये बसलेले आहेत. प्रेरणाताई, आपलं उत्तर पोहोचलं. आपल्या या उत्तराशी मुळात काँग्रेसवाले सहभागी मतलब काँग्रेसवाले या निमित्तानं समजतील आणि तयार राहतील का उत्तर द्यायला, हा मुद्दा आहेच. पण तत्पूर्वी पटकन एक शिवप्रेमींची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. दिलीपराव, राज्यात ज्या पद्धतीनं शिवपुतळ्याचं राजकारण होत आहे, शिवपुतळ्याच्या राजकारणाच्या निमित्तानं विविध ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय. दिलीपराव, तुमचं निरीक्षण सांगा, आपण त्यानंतर सरकारचंही उत्तर घेऊ. यातला ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा कोणाला लाभान्वित करू शकतो? एक महत्वाचं लक्षात घ्या, आता जे बोलले दिलीपराव, जे दुसरे बोलले, त्याला माझा पहिलं गोष्ट आक्षेप आहे. कुठला आक्षेप आहे की त्यांनी म्हणले की शिवपुतळ्यामुळं जातीय किंवा धर्मीय तणाव तयार होतोय. ही काहीच गरज नाही. तुम्हाला आता असं का वाटायला लागलंय की अशा पद्धतीनं तणाव, शिवाजी छत्रपतींचा पुतळा गाठल्यानंतर तणाव होणार किंवा कुठल्या धर्माला वाईट वाटण्याची गरज आहे, इथंच चुकतंय. आता सरकारचं इंटेन्शन एक विचार करायला पाहिजे. सरकार त्यांनी उत्तर द्यावं. गेल्या काही महिन्यात बऱ्याच ठिकाणी जसं टिपू सुलतानचं नाव दिलं गेलं, बऱ्याच किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी अशा चादरीचं हे प्रकरण झालेलं आहे. त्या ठिकाणी चादरी पसरून विविध प्रकारचे धार्मिक सण साजरे करण्याचे प्रयत्न चाललेत. हे खरं जातीय ध्रुवीकरण आहे. सरकार त्याला परवानगी कसं काय देतो? आतापर्यंत त्याला काही नाही. दुसरी गोष्ट, छत्रपतींचा पुतळा ज्या ठिकाणी आपण जे काही स्थापन केलं जातं ते म्हणतात की चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर आहे. असं काही नाही आहे. तुम्ही छत्रपतींचा पुतळा प्रत्येक गावात असायला पाहिजे. छत्रपतींचा पुतळा प्रत्येक ठिकाणी पाहिजे. महाराष्ट्रात आल्यानंतर ते आपलं एक प्रेरणास्थान आहे. आपल्या मराठी माणसाला किंवा भारतातल्या प्रत्येक माणसाला दिलीप पाटील यांच्या उत्तराला दिलीपराव दुसरे हे उत्तर देतीलच. त्या निमित्तानं आपल्याला संधी मिळते की मवियाच्या माध्यमातून शिवपुतळ्याचं राजकारण होऊ दिलं जातंय का, कायदा सुव्यवस्थेवरचा ताण निर्माण होऊ दिला जातोय का, कारण या ध्रुवीकरणाचा सत्ताधाऱ्यांनाही लाभ हवाय. शिवपुतळ्यांच्या राजकारणात भाजप अग्रेसर आहे. कारण आज महापालिकांच्या निवडणुका आहेत. शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे कुठेही जातीय दंगली किंवा जातीय तेढ निर्माण व्हायला नको, हे खरं आहे. परंतु ती तशी व्हावी या प्रयत्नासह भाजप मैदानात उतरलेली आहे. कारण आता भाजपाकडे कोणता मुद्दा नाही. त्यामुळे शिवरायांचा पुतळा कायद्याने बसवणे हे गरजेचं असताना असं नियमात बसेल पुतळा बसवायला कुणाचीच हरकत नाही, परंतु रहदारीला अडथळा होईल. जी, अशा चौकात, रस्त्यात, भर रस्त्यात आपण तो बसवू शकत नाही. एवढी जाण भाजपला असायला पाहिजे. जिथे कुठे शिवरायांच्या दिलीपराव, हा मुद्दा फक्त आणि फक्त तुम्हाला भारतीय जनता पार्टीच सक्रिय करतीये, कार्यान्वित करतीये असं वाटतंय. सांगलीतली परिस्थिती डोळ्यासमोर आणा, औरंगाबादेतली परिस्थिती डोळ्यासमोर आणा. तिथे हा विषय पूर्णपणे इतर पक्षांनीही हाताळलेला आहे. प्रत्येकाला या विषयामध्ये उडी मारायची आहे. औरंगाबादेतलं पक्षीय राजकारण एकदा नागेश भालेरावांकडून जाणून घेऊयात आणि मग एकदा दिलीपरावांच्या भूमिकेवर सुद्धा बोलते होऊयात. यावर प्रेरणाताईंनाही बोलतं करायचंय. नागेशजी, आपण आधी बोलणार आहात. औरंगाबादेत कोणते पक्ष काय भूमिका घेऊन उतरलेले आहेत या शिवपुतळ्याच्या राजकारणात? औरंगाबादमध्ये शिवजयंतीचा जो महोत्सव आहे हा तारखेनुसार 19 फेब्रुवारीला साजरा करायला प्रत्येक पक्ष तयार आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये सहभागी नाहीये.
आणि या चर्चेमध्ये मी एक शिवप्रेमी म्हणून सहभागी झालेलो आहे. तर मी म्हणजे आज एका होल्डिंगवर फार सुंदर अशी एक ओवी बघितली की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तेथेच मावळा मानावा आणि शिवबा तेथेच जाणावा. एवढं सुटसुटीत लिहिणाऱ्याने ते सगळं दिलेलं आहे आपल्याला. आणि मग आपण पुतळा म्हणा किंवा स्मारक म्हणा ह्या गोष्टी फार मर्यादित स्वरूपाच्या करून ठेवलेल्या आहेत. छत्रपती शिवराय हे एवढे मर्यादित नाहीयेत जेवढं मर्यादित करण्याचा प्रयत्न याला केला जातोय. निश्चित. नागेशजी आपण जी एक ओवी ऐकवली ती प्रत्यक्षातली ओवी वेगळी आहे. त्याच्यावरून प्रेरणा घेऊन शिवजयंतीशी जोडून ती ओवी मांडली गेलेली आहे. पण तुमच्याकडून आम्हाला औरंगाबाद मधल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य अपेक्षित आहे. तुम्ही सांगा, थेट सांगू शकत असाल तर अधिक आनंद होईल की नक्की कोणाला कुठला पुतळा कधी कुठे हवाय, कधी कुठे त्या पुतळ्याचं उद्घाटन करून हवंय, कुठले पक्ष काय भूमिका घेत आहेत औरंगाबाद मधले, कळू द्यात की लोकांना. ऍक्च्युली सरकार म्हणून जे पक्ष एकत्र आलेले आहेत त्या सगळ्यांची भूमिका जवळपास एका सुरामध्ये आहे. आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा MIM जो पक्ष असेल यांची भूमिका कदाचित वेगळी असू शकते औरंगाबाद सारख्या ठिकाणी. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं भूमिका मांडलीत. धन्यवाद. त्या निमित्तानं प्रेरणाताई उंदराव आपल्यासाठी पुढचा प्रश्न पटकन या निमित्तानं उपस्थित होतोय. या राजकारणाच्या निमित्तानं राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी कोणावर ठेवायची? मला प्रश्न नाही कळला आपला. हा प्रश्न तुम्ही टोलवताय की प्रश्नाला उत्तर देण्याची नवी पद्धत आहे प्रेरणाताई? नाही 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 नाही. मी आपल्याला असं विचारू इच्छित आहे, चर्चेच्या पहिल्या आधीच्या टप्प्यामध्ये दोन्ही मान्यवरांनी सातत्यानं असं सांगण्याचा प्रयत्न केला की शिवपुतळ्याचं राजकारण भाजप करते. तुम्ही त्याचं उत्तर दिलं. दुसरा मुद्दा हाही उपस्थित झाला की या सगळ्याच्या मधून जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला गेलाय. त्यानिमित्तानं सुद्धा दिलीपरावांनी स्वाभाविकरित्या बोट भाजपकडे दाखवलं. आता प्रश्न औरंगाबादचा असो, सांगली जतचा असो, अमरावतीचा असो, इथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही शिवपुतळ्याच्या राजकारणाच्या निमित्तानं तयार झालेली दिसली. आता मग त्या अनुषंगानं मी आपल्याला विचारतो की याची जबाबदारी सरकारवर द्यायची आहे का ती सुद्धा भाजपच्याच खात्यात घालायची आहे विरोधकांना? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही परिस्थिती निर्माण का झाली. मी तुम्हाला उदाहरण दाखल एक छोटंसं उदाहरण देते. मी लातूर जिल्ह्यातनं येते. रायवाडी नावाचं इथे एक गाव आहे. या गावामध्ये एकच छत्रपती शिवरायांचं पुतळा स्मारक त्या ठिकाणी उभा होता, जे काही छोटं होतं. पण प्रशासनाने अचानकपणे परवानगीचं कारण देऊन त्या ठिकाणं तो पुतळा हटवला. सगळ्या शिवप्रेमींचं असं म्हणणं होतं आता सरकार कुणाचं, प्रशासन कुणाचं, हे आता या सरकारच्या काळामध्ये झालंय. पुतळा हटवण्यात आला. शिवप्रेमींचं म्हणणं होतं तुम्ही तो पुतळा झाकून ठेवा, जर तुम्हाला परमिशन आणि याच गोष्टी लागणार असतील आम्ही तुम्हाला कॉपरेट करायला तयार आहोत, पण सरकार म्हणून तुम्ही आमच्याशी चर्चा करा. पण पुतळा पूर्णपणे हटवण्यात आला. आणि याच सरकारनी लोकांची उद्विग्न भावना, त्यांचा आवाज, राजकारण कोण करतं यासाठी मी उदाहरण सांगते. पुतळा हटवायचं कामही याच सरकारने केलं आणि पुतळा बसवल्याचं नाटक करून पुन्हा त्याचं क्रेडिट घेण्याचं कामही हेच सरकार करतंय. म्हणजे राजकारण नेमकं करायचं कोणाला आहे? तुम्ही अमरावतीचं उदाहरण घ्या, इथं दिलीपजी बसलेत आता. कुठल्याही पक्षाला काहीही त्रास नाही, मग त्रास होतोय कुणाला? जर का खासदार आमदार म्हणतात सर्व पक्षीय निवेदन तुम्ही द्यायला लागलात की आम्हाला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा इथे हवाय, मग त्रास नेमकं होतोय कोणाला? प्रशासन आणि सरकार यांच्या बाबतीमध्ये दुटप्पी भूमिका जी सरकारची चालली आहे ना, त्यांना खऱ्या अर्थाने या विषयामध्ये राजकारण करायचंय. सरळ सरळ विषयात मला दिलीपजींना सांगायचंय, भारतीय जनता पक्षाकडे आज हजारोंनी विषय आहेत तुमच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी. आमच्या किरीटजींना ढकलून दिलं ना त्या पुण्यामध्ये, कशासाठी गेले होते ते माहिती आहे ना. ते असे अनेक विषय आहेत. जातीय आणि धर्माच्या भेद निर्माण करून त्याचं राजकारण करण्याची गरज आम्हाला आत्ताच्या क्षणी मुळीच नाही. आम्ही ते कधीही केलेलं नाही, भविष्यातही करणार नाही. दिलीपरावांना उत्तर देण्याची संधी द्यायला लागेल आपल्याला. प्रेरणाताई वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला थांबवतोय. पटकन दिलीपराव आपलं उत्तर अपेक्षित करतो. एक आणखीन विनंती करतो, बोलताना थोडं वेगात बोला. आपल्याला प्रत्येकाला वेळ मर्यादेमध्ये उत्तर संपवायचं आहे. मला एकच उदाहरण द्यायचं आहे की 1789 जेव्हा संभाजी महाराजांची हत्या झाली तेव्हा गणोजी शिर्के आणि सूर्याजी पिसाळ यांनी रायगडाचे दरवाजे उघडलेत आणि मग तिथे खानाची फौज घुसली. आताची जी आधुनिक सूर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्क्यांची जी औलाद आहे ही अशा प्रकारे कृत्य करून दंगलीसाठी द्वार
उघडे करण्यात आहेत महाराष्ट्राचे. तुम्ही असं काय रोखा की करायचं मग? की ज्याच्यामुळे दंगली घडल्या आधुनिक पाहिजे. आधुनिक सूर्याजी पिसाळांना रोखणार कोण? सत्ता तुमची, कायदा तुमच्या हातात, गृहमंत्री तुमचे आहेत. एवढं सगळं असून सुद्धा ही परिस्थिती आणि ही वक्तव्य. नाही, आणि म्हणूनच हे अशा आमचं पद्धतीची सरकार आहे, गोष्ट- म्हणूनच नियंत्रण आम्ही ठेवलं की लोकभावनांचा हे समोर घोडा दामटतात. प्रसादजी, लोकभावना आणि कायदा, जी. लोकांची भावना कशीही असेल, लोकांच्या भावनेचा आदर केला जातो, परंतु ही लोकभावना कायद्याच्या चौकटीत असायला पाहिजे. मग कुठले दिलीपराव, कुठेही- सरकार आणि म्हणून आपली जबाबदारी काय? तुम्ही लोकभावना समजत नाही आहात किंवा लोकांना समजावू शकत नाही आहात. सरकार म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि नियमांचं पालन करणे कुणी कुठेही ज्यांच्या हातामध्ये गृह मंत्रालय आहे, ज्यांच्या हातामध्ये अख्खी यंत्रणा आहे, ते इतके अपयशी झालेत आणि त्याचं खापर जर अशा भाषेमध्ये जर देण्याचा समज होत असेल तर हे पूर्णपणे फेल्युअर गव्हर्नमेंट आहे. यांनी याची जबाबदारी घ्यावी आता तात्काळ. दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी दंगलींच्या बाबतीमध्ये विषय बोलायला लागलात. तुम्ही जनभावना समजूनच घेतला नाही. जनभावना कायद्याच्या चौकटीत असावी. नियम तोडून तुम्ही महाराजांना रस्त्यावर आणता, मध्यरात्री महाराजांना रस्त्यावर आणता, स्वतः उंच होण्यासाठी महाराजाला तुम्ही खुश करण्याचा प्रयत्न करत आहात. सरकारला निर्माण करायची आहे, खऱ्या अर्थाने तेढ निर्माण करायची आहे. यांच्या बोलण्यातही स्पष्ट होत आहे. तेढ कोणाला निर्माण करायची आहे स्पष्ट होत आहे या ठिकाणी. तेढ भाजपलाच निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हाताळता येत नाही आणि एकीकडून तुम्ही म्हणता त्रास कुणालाच नाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा. मग तुम्ही आता कायदा सुव्यवस्थेची भाषा करता, दंगलींची भाषा करता आणि एकीकडून त्रासही होत नाही तुम्हाला त्या गोष्टींचा. रस्त्याच्या मधोमध तुम्हाला जिथे करायची आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधी शोधून घ्या, जेणेकरून खऱ्या अर्थाने याचं उत्तर आपल्याला मिळेल. पुतळा बसवण्याचे काही नियम आहेत, ते नियम किमान भाजपवाल्यांनी वाचायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. उठले सुटले कुठेही पुतळा बसत नसतो. राज्य केलेला पक्ष आहे, विधिमंडळात लोक दिलीपराव, आहेत एक मिनिट आणि थांबा. एवढं समजू नये. दिलीपराव, एक मिनिट थांबा. या तुमच्या तमाम प्रस्ताव, तुमच्या भूमिकेतून असं लक्षात येत आहे की राज्यात फक्त भाजपवाल्यांनाच शिवपुतळे उभारायचे आहेत, बाकी कुणालाही शिवपुतळा उभारायचाच नाहीये. अगदी 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 खरंय. भाजप पुतळे उभारण्याची जी मोहीम आहे, त्या मोहिमेमागे भाजप आहे. जातीयवादी जे आहे, जे जातीवंत जातीयवादी जे आहेत. आणि आता पहा तुम्ही, बलसाडचं उदाहरण आहे बर, की नथुरा माझा आदर्श हा निबंध लिहिणाऱ्याला पहिलं बक्षीस मिळालं. आता बलसाडला ही का आहे आपली जाताय? मानसिकता. आता बलसाड आणि नथुरामापर्यंत कशाला जाता? आपल्याकडे महाराष्ट्रात विषय काय कमी ठेवलेत का या सरकारने? कमी आहेत का? पटकन एकदा आपण याच्यावरचा वाद पुढे नेत असताना तुमच्याकडून जे सातत्यानं शिवप्रेमींचं पक्षीकरण होताना दिसतंय, त्यावर एकदा दिलीपराव पाटील यांची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. दिलीपराव, सगळे शिवप्रेमी भाजपचेच आहेत, अशा प्रकारे जर याच्यातून सूर उमटू लागला तर? पहिली गोष्ट महत्वाचं म्हणजे याला पक्षीय देणं चुकीचं आहे. मेन म्हणजे लक्षात घ्या, इंटेन्शन आताच का व्हायला लागलंय सरकारनं बघायला पाहिजे. महत्वाचं आता एक लक्षात घ्या, रात्री 12 वाजता तुम्ही तिथं हे करणार, प्रतिष्ठापना करणार, ही कुठला नियम? काय त्याचं इंटेन्शन काय? तारीख बदलते ना 12 वाजता. पक्षालाच अधिकार आहे का ते हे ख्रिस्ती ठरवणं? कॅलेंडर मध्ये दिलीपराव तारीख बदलते, त्याच्यामुळे तारीख बदलली की मग 12च्या नंतर वाढदिवस साजरा करायची नवीन पद्धत असेल. नाही नाही, म्हणजे आपण हिंदू पद्धतीनं जायला पाहिजे ना. छत्रपतींचा पुतळा आपण हिंदू पद्धतीनं पहाटे 3ला आपल्या दिवसाची तारीख बदलते, लक्षात घ्या. तर महत्वाचं असं आहे की छत्रपतींचा जो भारतातला सर्वात उंच स्मारक आहे ते छत्रपतींचं, असं असताना शिवप्रेमी म्हणून फक्त या पक्षांना अधिकार नाही आहे. आमचे छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्व मराठा किंवा बाकीच्या सर्वांच्या मागण्या आमचं दिवसा करू दे, लाखो करू दे. तुम्ही 500 लोकांची मर्यादा का गाठली हो? काल आता हे जे प्रेस झाले, आंदोलनं झाली, तिथं 5-5 हजार लोक चालतात. हे 500 मर्यादा ही कुठल्याही इंटेन्शननं गाठली? ठीक आहे. फक्त तुम्ही शिवजयंतीला गाठली. हे इंटेन्शन काय सांगा? हे पक्षी काय? याच्यावरचं उत्तर एकदा दिलीप एडतकरांना द्यायची संधी देऊयात. वेळ मर्यादा आहे. दिलीपराव, आपलं उत्तर 30 सेकंद आहेत फक्त आपल्याकडे. शिवरायांच्या पुतळ्यांच्या बाबतीत शिवरायांचा मान राखणारे शिवप्रेमी, आता शिवप्रेमी
च्या आड हे राजकारण सुरू आहे. भाजप आणि आज इथे अमरावतीला जे झालं की बर. शिवप्रेमींच्या आड राजकारण सुरू आहे. त्यामुळे आज तिथी वगैरेचा वाद आहे. किती भाजपवाले तिथीप्रमाणे आपला वाढदिवस साजरा करतात. त्यामुळे हा जो बेगडीपणा आहे की तिथीप्रमाणे महाराजांचा हे करणार आणि इंग्रजांच्या त्या कॅलेंडर प्रमाणे भाजपवाले आपले वाढदिवस साजरे करतात, हा दुटप्पीपणा जो आहे. ठीक आहे, त्या वाढदिवसाच्या वेगळ्या चर्चेसाठी परत कधीतरी नक्कीच भेटू. आत्ताच्या घडीला तुम्ही या संपूर्ण शिवपुतळ्याच्या वादासाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार ठरवलं आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून या प्रकरणाचा सपशेल इन्कार करत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची, याची आठवण करून देण्यात आली. या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.